मुद्दा मांडायचा आहे। मंत्री महोदय, आपल्या विभागाचं काम चांगलं आहे, आपण चांगलं काम करताय। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी, मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यातल्या आणि देशातल्या 100 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे। राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणलेली आहे। या दोन्ही योजना एकत्रित आहेत। अनेक घटना अशा आहेत की आता आमचे विठ्ठल कदम नावाचे डोळीचे शेतकरी आहेत, त्यांचं बायपास करायचं आहे। अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही थांबा ना, चला प्रश्न विचारा, आपण प्रश्न विचारा। त्यांचं बायपास करायचं आहे। विठ्ठल कदम यांचं 6 लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकार देतं, मात्र त्यांना फक्त 1 लाख रुपये मिळतात। बायपासला 1 लाख रुपयात होत नाहीये। 2 महिन्यापासून ऑपरेशन थांबलेलं आहे। त्याच्यामुळं केंद्राचे 3 लाख, राज्याचे 3 लाख असतानाही फक्त विठ्ठल कदम यांना 1 लाख रुपये मंजूर करू असं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं वरिष्ठ सदस्य जर त्याच्यामुळं 6 लाख रुपये एवढे या लाभार्थ्यांना बायपास साठी देणार काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आमच्या योजनांमध्ये 1 लाख रुपयाची गरज नाही। आमची योजना ज्याच्यामध्ये बायपास असेल काय असेल त्याचे नॉर्म्स क्लिअर आहेत। आयुष्यमान भारत ज्या वेळेला आम्ही आमच्याबरोबर जोडलं त्यावेळेला आमच्या चार्जेसमध्ये सुद्धा वाढ झाली। त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करताना 1 रुपये सुद्धा द्यायची गरज नाही। मी आपल्याला सांगतो, असं कुठलं हॉस्पिटल उशीर करत असेल तर आपण त्याच्याबद्दल सांगा। फक्त एक विनंती अजून करतो, कारण या निमित्ताने एक संधी मिळते। या सगळ्या योजनेबरोबर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा ही योजना आपण प्रभावीपणे राबवतोय। त्यामुळे त्याचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यावा।